चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. इयत्ता 4थीचा बुद्धिमत्तेचा आपण लेक्चर घेतोय. ह्याच्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत तर बघा, आता मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्गीकरण बघितलं होतं. ह्याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण संख्या मालिका पूर्ण करणे हा टॉपिक घेणार आहोत. काय टॉपिक घेणार आहोत? संख्या मालिका पूर्ण करणे. आता संख्या मालिका पूर्ण करताना तुम्हाला संख्या दिल्या जातात. काय दिल्या जातात? संख्या. मग त्यांचं उत्तर कशा प्रकारे काढायचं किंवा कुठली ट्रिक वापरायची हे सांगायचं काम करणार आहे. 2, 4, 6, 8. आता पुढे काय प्रश्नचिन्ह दिले. आता मला माहिती आहे का तिथं उत्तर काय आहे? नाही माहिती. आता मग ते काढायचं कसं? एक 2, 4, 6, 8 आणि प्रश्नचिन्ह दिले. बघा त्यांनी काय केलंय? 2, 4, 6, 8 आणि प्रश्नचिन्ह दिलंय की तिथं उत्तर काय आहे. बरोबर का नाही? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. पुढे काय माहिती आहे का आपल्याला? नाही. तर पुढचं उत्तर आपल्याला काय करायचंय तर काढायचं. कसं काढायचंय बघा. 2 के 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. बरोबर. आता इथं कितीचा फरक आहे जर मी काढलं तर 2चा. ह्या दोघांमध्ये 2चा, ह्या दोघांमध्ये 2चा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2नी काय होत चाललंय तर वाढत वाढत चाललंय. बरोबर. म्हणजे 2 अधिक 2 केले 2, 2, 4, 4 मध्ये 2 मिळवले 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 मध्ये जर मी 2 मिळवले तर माझं उत्तर किती येणार आहे? 10 येणार. म्हणजे इथे कितीनी ऍड होतंय? 2नी ऍड होतंय. माझं बरोबर उत्तर किती येणार आहे तर 10 येणार. उत्तर किती येणार आहे? 10. पुढे 5, 10, 20, 40. आता बघा 5, 10, 20 आणि 40. आता कितीने वाढत चाललंय सांगा बघू. 5 अधिक 5 10, 10 अधिक 10 20, 20 अधिक 20 40, 40 अधिक 40 किती येणार आहे उत्तर? 80. बरोबर. 5 अधिक 5 म्हणजे त्याच संख्येमध्ये तीच संख्या मिळवली. काय केलं? त्याच संख्येमध्ये तीच संख्या मिळाली. म्हणजे 5 अधिक 5 केलं माझं उत्तर किती आलं? 10 आलं. बरोबर. मी 5 अधिक 5 केलं की माझं उत्तर 10 आलं. मी 10 अधिक 10 केलं की माझं उत्तर बरोबर किती आलं? 20. आणि 20 अधिक 20 केलं तर माझं उत्तर बरोबर आलं 40. जर मी 40 अधिक 40 केले की माझं उत्तर बरोबर किती येणार आहे? 80. माझं उत्तर किती येणार आहे? बरोबर 80 येणार आहे. आलं उत्तर. 5 अधिक 5 केले की 10, 10 अधिक 10 केले की 20, 20 अधिक 20 केले की 40, 40 अधिक 40 केले की माझं उत्तर बरोबर किती येणार आहे तर 80 येणार आहे. म्हणजे त्याच संख्येमध्ये तीच संख्या काय करते मी ऍड केली. बरोबर. 5 अधिक 5 केले की माझं उत्तर 10 आलं. 10 मध्ये 10 मिळवलं की माझं उत्तर 20 आलं. 20 मध्ये 20 मिळालं की माझं उत्तर 40 आलं. मी 40 मध्ये 40 मिळवलं की माझं उत्तर किती आलं? 80 आलं. म्हणजे त्याच संख्येमध्ये तीच संख्या मिळवली की आपल्याला कुठली संख्या मिळते ती आपल्याला पुढची संख्या मिळते. बरोबर. 1, 4, 9, 16 प्रश्नचिन्ह. 1, 4, 9 1 आहे, 4 आहे, 9 आहे आणि 16 आहे आणि प्रश्नचिन्ह विचारलं. आता हे गणित कसं सोडवायचं बघा. 1, 4, 9, 16 बेसिक गोष्टी म्हणजे जेव्हा आपण संख्या मालिका पूर्ण करतो, बुद्धिमत्तेच्या जेव्हा टॉपिकला हात लावतो तर त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. एक म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपले वर्गपाठ पाहिजेत, घनपाठ पाहिजेत. ओके. वर्गपाठ पाहिजेत, घनपाठ पाहिजे, बेरीज पाहिजे, गुणाकार पाहिजे. आता बेसिक थिंग आहे. 1चा वर्ग 1च येतो. कधी सुद्धा 1चा वर्ग बघितलाय तुम्ही? 2 आलाय, 4 आलाय, 7 आलाय? नाही. 1चा घन A1 जरी तुम्ही काढला तर 1चा घन किती येतोय? 1च येतोय. 1चा वर्ग पण 1 येतोय, 1चा घन पण किती येतोय? 1च येतोय. 1चा घन जरी काढला, समजा मी वर्ग काढते 1 गुणिले 1 1, अजून एकदा 1 केलं तर उत्तर किती येणार आहे? 1च येणार आहे. म्हणजे 1चा वर्ग 1च आणि 1चा घन 1च. तशा प्रकारे आहे हे. 1चा वर्ग केला की 1च येणार आहे. 2चा वर्ग केला की 4 येणार आहे. बरोबर. 2चा वर्ग केला की बरोबर किती येणार आहे? 4. मी काढून दाखवते. 1चा वर्ग केला, 1 गुणिले 1 केलं की 1च उत्तर येते. 2 गुणिले 2 दुने 4 आले 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ते किती येतील? 5च येतील ना. ऍटो 5 येतील ना 1 2 नुसार. 5 5 5 25 म्हणजे माझं उत्तर संख्या मालिकेचं किती आलेलं आहे तर 25 आलेलं आहे. मी कसं काढलं बाळांनो? 1चा वर्ग केला 1च आला, 2चा वर्ग केला 4 आला, 3चा वर्ग केला 9 आला, 4चा वर्ग केला 16 आला. बरोबर. आणि मी 5चा वर्ग जेव्हा केला तेव्हा किती आला? 5. 5 5 25 हा माझा 5चा वर्ग आलेला आहे. आता मी केलं कसं बघा.
या गणितामध्ये मी काय केलं की मी आता मला कसं कळालं की हे वर्गाचं गणित आहे, त्यासाठी आपले वर्ग कन्फर्म झाले 20 पर्यंत पाठच पाहिजे. 20 पर्यंत काय पाहिजेत आपले वर्ग पाठच पाहिजे. 1 चा वर्ग केला 1, 2 चा वर्ग केला 4, 3 चा वर्ग केला 9, 4 चा वर्ग केला 16, 5 चा वर्ग मग किती आला बरोबर 25 आला. आता खालचा प्रश्न कसा आहे 3, 6, 12, 24. आता इथं काहीतरी आहे वर्ग नाही, बेरीज आहे का 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24. हा 3 एके 3, 3 2 6, 3 त्रिक 9. 3 चा जर टेबल घेतला तर 3 एके 3, 3 2 6, 3 त्रिक 9. काही संबंध लागतोय का नाही. 3 2 6, 6 2 12, 12 2 12 के बाद 12 2 24, 24 2 काढायच्या. 3 गुणिले 2 केलं की माझं उत्तर किती येतंय. मग आता इथं करते 3 दुने 6 आले, 6 गुणिले 2 केले की उत्तर किती आलं 12, 12 गुणिले 2 केलं की माझं उत्तर किती आलं 24. मग मी 24 गुणिले 2 करणार तर माझं उत्तर किती येणार 4 दुने 8, 2 दुने 4 बरोबर माझं उत्तर 48 आहे. बघा कशी करते मी 3, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 12 दुने 24, 24 दुने 48 बरोबर आले 48. 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24, 24 अधिक 24 48. तसं पण केलं तरी चालेल. मी 2 ने गुणलं तुम्ही त्याच संख्येमध्ये तीच संख्या मिळवली तरी तुमचं उत्तर 48 येते, किंवा त्याच संख्येला 2 ने गुणलं तरी उत्तर किती येणार आहे 48 येणार आहे. 2 5 10 17, 2 5 10 17, 2 5 10 17. आता यांचा संबंध काय बघा बरं. 2 आणि 5 10 आणि 17 काय संबंध लागेल. किती कितीचा फरक आहे बघा बरं. किती कितीचा फरक आहे. आपण पहिला फरक बघूया. आता फरकेचा काय संबंध येणार आहे का. ठीक आहे मी पहिल्यांदा बघते ह्यांची बेरीज, ह्यांच्यामध्ये फरक कितीचा येतोय ते बघते मी. फरकचा काय संबंध येणार आहे नाही. वर्गाचा काय संबंध येतोय का. बेरीज नाही. वजाबाकीचा काय संबंध येतोय का नाही. आता ठीक आहे मग मी काय करते की मी वर्गामध्ये एक संख्या काय करते ऍड करते. वर्गामध्ये एक संख्या. आता हा माझा वर्ग आहे 1 चा वर्ग 1 अधिक 1 केलं की माझं उत्तर बरोबर किती येणार आहे 2 येणार. 4 अधिक 1 केलं की माझं उत्तर 5 येणार आहे. 9 अधिक 1 केलं की माझं उत्तर 10 येणार आहे. 6 अधिक 1 केलं की माझं उत्तर 17 येणार आहे. मग 25 अधिक 1 केलं की माझं उत्तर बरोबर 26 येणार आहे. आता मी काय केलं मी आधी कन्सेप्ट वापरली. मी आधी फरक बघितला माझ्या नजरेमध्ये फरक बसतोय का तर नाही बाबा. ह्या दोघांचा जर मी फरक केला तर 3 येते आणि 5 आणि 10 मध्ये समजा मी इथला फरक केला तर ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 5 मधून 2 गेले किती राहतात 3 बरोबर. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 5, ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 7. काय संबंध लागतोय का 3 5 7. हा ठीक आहे 7 लागले. 7 नंतर कितीचा पाहिजे 9 बरोबर. म्हणजे 17 अधिक 9, 9 1 10 10 16 बरोबर 26 लागतो. हे पण लागतंय तुमचं की फरकाने पण तुम्ही जाताय. पण त्याचबरोबर जर मी बघितलं सगळ्यात सोपं फरक प्रत्येक वेळेला लागू पडेल असं नसतं. तर काय काय वेळेला काय असतंय की वर्ग अधिक 1 केलेला असतो. तुमची जी काही संख्या आहे वर्ग अधिक 1 ही कन्सेप्ट वापरली असते. कुठली कन्सेप्ट आहे वर्ग अधिक 1. काय आहे कन्सेप्ट वर्ग अधिक 1. ए चा वर्ग ए चा वर्ग काय असेल तो अधिक 1. म्हणजे समजा मी जर घेतले की 2 चा वर्ग, 2 चा वर्ग किती आहे 4, 4 अधिक 1 घेतले की माझं उत्तर बरोबर किती येणार आहे 4 अधिक 1 घेतलं की माझं उत्तर बरोबर किती येणार आहे 5 बरोबर. म्हणजे ए वर्ग अधिक 1 ही कन्सेप्ट वापरली. एच्या ठिकाणी जर मी 5 टाकले 5 चा वर्ग किती आहे माझा 25 आहे. 25 अधिक 1 केले की बरोबर माझं उत्तर किती येणार आहे 26 येणार. ही कन्सेप्ट वापरून इथं काय केलेलं आहे गणित सोडवलेलं आहे. किंवा विषम संख्यांचा फरक जरी तुम्ही घेतला तरीही चालू शकतो. हे झालं क्रमवार संख्या, संख्यांची मांडणी, संख्यांमधील फरक. आता संख्यांमध्ये जवळजवळ फरक बघते तेव्हा एकतर वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट वापरली असते.
वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट असते, वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट असते, वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट असते, वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट आहे, वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर घन येऊ शकतो, फरक आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे. या सर्व कन्सेप्ट मध्ये आपल्याला बुद्धिमत्तेची संख्या मालिका सोडवायची असते. त्यासाठी बेसिक गोष्टी म्हणजे काय की वर्ग पाठ करणे, घन पाठ करणे सगळ्यात महत्वाचं आहे. वर्ग घनाची कन्सेप्ट लावून बघायची की वर्ग जर मी कन्सेप्ट लावली त्याच्यामधून 1 मायनस केला तर माझं उत्तर काय येतंय, जर मी 1 ऍड केला तर माझं उत्तर काय येतंय, ही कन्सेप्ट आपल्याला काय केली पाहिजे की समजली गेली पाहिजे. पुढे चुकीचे पद ओळखा. ह्याच्या पुढचा टॉपिक आहे की संख्यांवरच डिपेंड आहे की ह्याच्यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे. आता बघा 2, 3, 5, 7, 9, 11 तर ह्या संख्येमधून कुठली संख्या बाहेर निघतात. आता जर मी तुम्हाला जर सांगितलं तर बघा संख्या ज्ञानाच्या पद्धतीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवता आल्या पाहिजे. एक म्हणजे समसंख्या, 2 नंबर असते विषम संख्या, 3 नंबर आहे मूळ संख्या आणि 4 नंबर असते संयुक्त संख्या. संख्या ज्ञानाचा टॉपिक शिकताना ह्या 4 गोष्टी आपल्याला कंपल्सरी माहिती पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट समसंख्या. समसंख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 2चा टेबल असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. तर विषम संख्या ह्याच मूळ संख्या असतात, पण ज्या संख्येला भाग जातो, विषम संख्यांमध्ये पण काय काय अशा संख्या आहेत की त्या संख्येला भाग जातो. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला भाग जात नाही. मूळ संख्या म्हणजे काय आहे की ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो, बरोबर. ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो की बाबा ही मूळ संख्या आहे. आता बघा ही कन्सेप्ट शिकताना महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की मूळ संख्या कन्सेप्ट कशी आहे. विषम संख्येला धरूनच मूळ संख्या कन्सेप्ट आहे, वेगळी काही नाही. आता बघा 1 आहे, 3 आहे, 5, 7, 9, 11 हे गणित आहे. ओके, मी सांगितलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात, आणि त्याच संख्येला बऱ्यापैकी संख्येला मूळ संख्या पण त्याच मध्ये म्हणतात. आता बघा 9 ला भाग जातो का नाही जात. 1 ला भाग जात नाही, 3 ला जात नाही, 5 ला जात नाही, 7 ला जात नाही, पण 9 ला भाग जातो का नाही जात. तर 9 ला भाग जातो, 9 ला भाग आणि जातो. कारण की बघा 3 त्रिक 9 म्हणून 9 ही मूळ संख्या नाही. 9 ही मूळ संख्या नाही. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला भाग जातो ती संख्या म्हणजे संयुक्त संख्या. आता जर एकक स्थानी 27 आले तर 9 एके 9 2 8 9 त्रिक 27 म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 27 आहे. पण आपण तर म्हणले की ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 अंक असतो ती संख्या म्हणजे विषम संख्या. हो आहे, पण ती संख्या मूळ संख्या नाही. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता बघा त्यांनी पहिलंच गणित दिलंय 2, 3, 5, 7, 9. आता इथं सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट आहे की 2, 3, 5, 7, 9 ह्या विषम संख्या आहेत. ही कन्सेप्ट आहे, पण 9 ला भाग जातो म्हणून माझं उत्तर काय बाहेर निघेल तर 9 बाहेर निघेल. कारण की 9 ही मूळ संख्या नाही. 9 ही मूळ संख्या नाही, तिला भाग जातो. 9 ही मूळ संख्या नाही. पुढचं 5, 10, 20, 40, 80, 165 कोण बाहेर निघणार आहे. बघा कन्सेप्टच आहे. 5, 10, 40, 80, 90, 100 बरोबर. आता बघा बरं कितीचा फरक आहे. आता बघा 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40, 40 दुने 80, 80 दुने 8 दुने 16, 160 उत्तर यायला पाहिजे होतं. आलंय किती 165. म्हणजे गटाच्या बाहेर संख्या काय जाणार आहे 165 ही संख्या गटाच्या बाहेर जाणार आहे. कसं काढलं बघा. 5 अधिक 5 केलं की माझं उत्तर किती येतंय 10, 10 अधिक 10 केलं की माझं उत्तर येते 20, 20 अधिक 20 केलं की माझं उत्तर येते 40, 40 अधिक 40 केलं की माझं उत्तर येते 80, 80 अधिक 80 केले की माझं उत्तर येते 160.
आता बघा देताना त्यांनी काय दिलं 165, पाहिजे किती होतं 160, दिलंय किती 165, मग गटाच्या बाहेर काय जाणार आहे माझं 165 हे माझं गटाच्या बाहेर जाणार आहे. पुढे घ्या 3, 6, 12, 24, 50, 96 काय येईल संख्या मालिका सांगा. तीन, 6, 12, 24, 50, 96 काय येईल माझं गटाच्या बाहेर. आता बघा 3 एके 3, 3 दुने 6, 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24, 24 अधिक 24 किती येणार आहे. मग असे बघितले ना ही कन्सेप्ट आपण, बरोबर का नाही. 3 अधिक 3 किंवा ठीक आहे गुणाकार करा. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 12 दुने 24, 24 दुने 48, 48 किती आले 50 आले. म्हणजे गटाच्या बाहेर किती निघाले आपले 50. कसं काढलं. त्या संख्येमध्ये 30 संख्या मिळवा किंवा त्याला गुणिले 2 करा तरी दोन्हीही कन्सेप्ट आपल्याकडे चालतात. आता बघा 1, 4, 9, 16, 26 आणि 36. आता या मालिकेमध्ये काय करणार आहे. आता बघा व्यवस्थित जर तुम्ही संख्या बघितली तर त्याच्यामध्ये काय सांगते की प्रत्येक संख्येमध्ये हा काय आहे वर्ग आहे. काय आहे वर्ग आहे. पण एक संख्या अशी आहे की त्याच्यामध्ये वर्ग नाही. एक संख्या अशी आहे की त्याच्यामध्ये वर्ग नाही. जसं की 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 पण आलाय किती 26, 6 चा वर्ग 36. गटाच्या बाहेर काय निघणार आहे. कारण की ही काय कन्सेप्ट आहे वर्ग. कन्सेप्ट काय आहे वर्गाची कन्सेप्ट इथं आहे. कशाची कन्सेप्ट आहे वर्गाची कन्सेप्ट आहे. पुढे 2 आहे 4 आहे 8 आहे 16 आहे 31 आहे 64 आहे. काय केलं 2 आता कन्सेप्ट वाईज जावा. चला 2 गुणिले 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 किती आले 31. मग गटाच्या बाहेर काय येते 31. कसं काढले काय केलं गुणिले 2 केलं उत्तर 4 आलं. 4 गुणिले 2 केलं उत्तर 8 आलं. 8 गुणिले 2 केलं उत्तर 16 आलं. 16 गुणिले 2 केलं तर उत्तर 32 आलं. 32 गुणिले 2 केलं तर उत्तर बरोबर 2 दुने 4, 3 दुने 6 बरोबर 64. मग गटाच्या बाहेर काय जाणार आहेत माझे 31. हे गटाच्या बाहेर निघते. कुठल्या ठिकाणी कुठली कन्सेप्ट वापरली कशा प्रकारे गणित सोडवल्यात हे बघून घ्या जरा. चुकीचे पद ओळखणे ही कन्सेप्ट पाहिली आपण. त्याच्या पुढचा टॉपिक काय आहे आकृत्यांची मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करायची पण कुणाची मालिका पूर्ण करायची तर आकृत्यांची मालिका पूर्ण करायची आहे. बघा आकृत्यांची मालिका पूर्ण करताना आकृती कुठल्या दिशेने जाते किंवा कुठल्या दिशेने कमी होती किंवा कुठल्या दिशेने चालली या सगळ्या गोष्टींचं काय करायचं असतं एक प्रकारे ताळमेळ लावायचं असतं. आता बघा इथं जर माझी आकृती आहे. आता आकृत्यांची कन्सेप्ट समजून घ्यायची. कधी सुद्धा आकृत्यांची काय समजून घ्यायची कन्सेप्ट की आकृती नेमकी चालली तर चालली कुठल्या दिशेला कुठल्या दिशेवरनं फिरून आली आणि कुठल्या दिशेला निघाली ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आकृत्यांच्या बाबतीत. त्याच्यानंतर आकृत्यांच्या बाबतीत कुठली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आतमध्ये काय आहे आणि बाहेर काय आहे या पण गोष्टी सहज असतात पण त्या पण गोष्टी काय केल्या पाहिजेत की लक्षात घेता आल्या पाहिजेत. बघा आता इथं त्यांनी गोल दाखवलेत आणि प्रत्येक संख्या प्रत्येक आकृती मोजायला शिका. 1 2 3 4 5 किती गोल आहेत 5. 1 2 3 गोल आहेत बरोबर. म्हणजे 1 2 3 4 4 चे 1 2 3 3 गोल आहेत बरोबर. 1 2 3 4 4 गोल आहेत. 1 2 3 गोल आहेत म्हणजे 4 गोल मधून एक गोल त्यांनी इथं काय केला मायनस केला. मायनस 1 गोल केला. पुढच्या घरामध्ये चालले इथे 3 गोल आहेत. 3 मधून पण 1 मायनस केला 2 गोल राहिले. 2 मधून 1 मायनस केला तर गोल किती राहतोय फक्त माझा 1. पण गोल कसा येणार आहे बॉक्स मध्ये पुन्हा गोल येणार आहे का नाही गोल नाही कारण की बाहेरचे गोल कमी कमी होत चालले. म्हणजे ही 2 नंबरची कन्सेप्टची आकृती कशी आहे एकदम
बरोबर आहे. आता माझं इथे एक सर्कल आहे, एक सर्कलचे 2 सर्कल झाले, 2चे 3 झाले. आता माझे किती सर्कल होतील? बरोबर 4 सर्कल होतील. किती सर्कल होतील? बरोबर 4 सर्कल होतील. आता बघा त्रिकोण स्टार आहे, पहिल्यांदा तुमचा तो काय आकृतीमध्ये गोल आहे, गोलामध्ये ती कन्सेप्ट बेसिक आहे. आपल्याला मेन फोकस कुठला आहे? तर आतमध्ये काय चाललंय. त्रिकोण आहे, त्रिकोण म्हणजे चांदणी आहे आणि भरीव गोल आहे. वर चांदणी आहे, खाली भरीव गोल आहे. 1 नंबरच्या आकृती कन्सेप्ट मध्ये बघा, वर चांदणी आहे, खाली भरीव गोल आहे. 2 नंबरच्या आकृतीमध्ये वर ते भरीव गोल आहे, खाली चांदणी आहे. 3 नंबरच्या आकृतीमध्ये उलटी क्रिया झाली. बरोबर. आता चांदणी ह्या घरात गेली, गोल त्याच्या पाठीमागं या. आता गोल काय झाला? इथला समोरचा गोल समोर, चांदणी इथली इथं आली. मग आता आकृती कशी होणार? ही आकृतीची पोच आली ना, म्हणजे आकृती कशी होणार? परत वरती काय येणार आहे? स्टार येणार आहे. आणि खाली काय येणार आहे? तर गोल येणार आहे. खाली काय येणार आहे? तर गोल येणार आहे. बरोबर आकृती कुठली बरोबर आहे? 1 नंबरची, 2 नंबरची, 3 का 4? इथं गोल आहे, इथं गोल नाही, इथं गोल आहे. इथं स्टार आहे, इथं गोल. बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं की स्टार खाली आला, गोल वरती गेलं. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? गोल हाय तसंच समोर आला, स्टार हाय तसा पुढे आला. मग आता काय होणार? उलट होणार. बरोबर उलट होणार का खाली येणार? काय होणार? बघा इथं स्टार आहे, स्टारच्या नंतर काय आला? गोल आला. बरोबर. म्हणजे वर स्टार आहे, खाली गोल. या आकृतीमध्ये उलट झालं, स्टार खाली आला, गोल वरती गेला. या आकृतीमध्ये शेजारी आकृती आली, गोल खाली, वरती गोल आहे, खाली स्टार आहे. मग आता आकृती कशी होणार? स्टार कुठे येणार आहे माझा? वर येणार आहे. स्टार वर येणार आहे आणि गोल कुठे येणार आहे? बरोबर त्याच्या खाली येणार आहे. मग माझी किती नंबरची आकृती बरोबर आहे? 4 नंबरची आकृती. हिथलं स्टार नाही, हिथलं स्टार घेते मी. वरती स्टार येणार आहे, खाली गोल येणार आहे. आता बघा खाली चांदणी आहेत, खालच्या बॉक्स मध्ये एक चांदणी आहे, शेजारच्या बॉक्स मध्ये खाली एक आहे तशी त्याच्यावरती एक वाढली, परत 1 2 3 चांदण्या झाल्यात. आता किती चांदण्यांचा बॉक्स तयार होईल? तर पूर्णपणे 4 चांदण्यांचा बॉक्स तयार होईल. 5व्यामध्ये तसंच आहे. 5वी आकृती बघा, ह्या साईडला आहे, ह्या साईडवरनं ह्या साईडला गेली. आता इथून वर आली, आता वरनं कुठे येणार? इकडून इकडे पास आउट झाली, इथून पास आउट होऊन पुन्हा वर पास आउट झाली, म्हणजे हिथं पास आउट झाली, हिथनं हिथं झाली, म्हणजे बरोबर इकडच्या साईडला पास आउट होणार. मग इकडच्या साईडला पास आउट झालेलं चित्र कुठलं आहे? तर 1 नंबरचा आहे. बरोबर ह्या बॉक्स मध्ये काय येणार आहे? चित्र येणार आहे. सेम तसंच आहे. आकृतींचा क्रम पूर्ण करायचा आहे. स्टार आहे, गोल आहे, परत स्टार आहे, परत गोल आहे, परत स्टार आहे. मग काय येणार? स्टार नंतर काय येणार? तर गोल येणार. हाय ती मालिका पुढे चालू ठेवायची. आकृत्यांची मालिका हाय तशी काय करायची? आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. बॉक्स आहे, त्रिकोण आहे, गोल आहे, परत बॉक्स आहे, त्रिकोण आहे, गोल आहे, परत बॉक्स आहे. मग कुठली आकृती येणार आहे? तर त्रिकोण येणार आहे. आणि त्याच्यानंतरची आकृती काय येणार आहे? आपली गोल येणार आहे. त्रिकोण नंतर इथं दिलंय का त्यांनी आपल्याला? नाही. मग एवढीच आकृती दिली की बॉक्स नंतर बरोबर काय तर त्रिकोण. हार्ट शेप आहे, स्टार आहे, सर्कल आहे, परत हार्ट शेप आहे. मग परत काय येणार आहे? स्टार येणार आहे. म्हणजे आकृतींची मालिका, संख्यांची मालिका आहे तशी आपल्याला काय करायची असते? पुढे चालू ठेवायची असते. पुढे तेच आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. काय असणार आहे? चौकोन. पुढे गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण, गोल. पुन्हा काय येणार? चौकोन. बरोबर. गोल नंतर चौकोन आलाय. गटात न बसणारा शब्द ओळखणे. आता बघा ही कन्सेप्ट आहे.
गटात न बसणारा पुढचा शब्द आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता बघा, सिंह, वाघ, गेंडा, बिबट्या, बाहेर कोण निघेल? सिंह आहे, वाघ आहे, गेंडा आहे आणि बिबट्या आहे. 4 प्राण्यांची नाव आहेत. कोण कोण आहे? सिंह आहे, वाघ आहे, गेंडा आहे आणि बिबट्या आहे. बाहेर कोण निघेल? तर बघा, हे सगळे प्राणी जंगलात राहतात. कुठे राहतात? जंगलात राहतात. फक्त एक कॉमन गोष्ट आहे की सगळे प्राणी मांसाहारी आहेत. फक्त गेंडा हा शाकाहारी आहे. म्हणजे गटाच्या बाहेर निघणारा फक्त गेंडा आहे. पुढे गुलाब आहे, मोगरा आहे, कमळ आहे आणि पोपट आहे. कोण बाहेर निघेल? पोपट. पुढे मुंबई, पुणे, नाशिक, गंगा. काय निघणार आहे? गंगा. तेच आहे. चला, पेन, वही, खडू, खुर्ची. काय बाहेर निघेल? खुर्ची. बरोबर. पुढे सूर्य, चंद्र, मंगळ, पृथ्वी. काय बाहेर निघेल? चंद्र बाहेर निघेल का सूर्य? सूर्य बाहेर निघेल. ह्यातून गटात न बसणार आहे. तर्कसंगती आणि अनुमान. पुढचा टॉपिक काय आहे? तर्कसंगती आणि अनुमान. पहिला टॉपिक आहे बघा, अवनी आणि आलिया यांच्या वयातील अंतर 7 वर्ष. अवनी आणि आलिया यांच्या वयातील अंतर किती आहे? 7 वर्ष आहे. तर अजून 15 वर्षांनी त्यांच्या वयातील अंतर किती राहील? 7च राहील. काय फरक पडणार आहे मला तुम्ही सांगा? काय फरक पडणार आहे का नाही? आता वय किती आहे? वयामध्ये फरक किती आहे? दोघांमधले अंतर किती आहे? 7 वर्ष आहे. अजून 15 वर्ष म्हणा, 30 वर्ष म्हणा, तरी त्यांच्या वयातील फरक किती राहणार आहे? तर 7च वर्ष राहणार आहे. राहुल सध्या 25 वर्षाचा आहे. त्याचा भाऊ अमोल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पहिल्यांदा गणित कन्सेप्ट वाईज समजून घ्या. राहुल सध्याचं वय राहुलचं किती आहे? तर 25 वर्ष आहे. त्याचा भाऊ अमोल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ह्या दोघांचा फरक किती आहे? तर 20 वर्षाचा आहे. किती वर्षांनी लहान आहे तो? 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे तो किती वर्षाचा असणार आहे? 15 वर्षाचा असणार आहे. बरोबर. 15 का 20 वर्षाचा असणार आहे? तर 20 वर्षाचा असणार आहे. 20 अधिक 5 25. 5 पेक्षा त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बरोबर. 25 मधून 5 गेले की 20 वर्ष राहतात. म्हणजे राहुलचं वय किती? अमोलचं वय किती आहे? 20. पाच वर्षांनी लहान आहे त्याच्यापेक्षा. बरोबर. आता पुढे, तर अजून 10 वर्षांनी अमोलचे वय अजून 10 वर्षांनी अमोलचे वय किती असेल? तर अजून 10 वर्षांनी अमोलचे वय किती असेल? आता या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 20 आहे. बरोबर. ऍक्च्युली मला पहिल्यांदा अमोलचे वय काढावे लागते. मला अमोलचं वय निघालं, कारण की राहुलचं सध्याचं वय जर माझं 25 असेल तर अमोलचं वय त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे तोंडी उत्तर काय आलं माझं? 20. आमच्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 5 वर्षाचा. तोंडी उत्तर काय आलं माझ्याकडे? 20. 20 अधिक 10 केलं की माझ्याकडे उत्तर बरोबर 30. मग अमोलचे वय किती असेल? तर 30 वर्ष. अजून 10 वर्षांनी सांगितलंय, तर अजून 10 वर्षांनी उत्तर किती येईल माझं? 30. कसं काढलं बघा. पहिल्यांदा गणित वाचून घेऊ. राहुल सध्या 25 वर्षाचा आहे. राहुलचं वय सांगितलंय त्यांनी, किती वर्ष आहे? 25. अमोल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 5. म्हणजे फरक आहे किती वर्षाचा आहे? 20. म्हणजे अमोलचं वय किती आहे? 20 वर्ष आहे. बरोबर आहे. तर अजून 10 वर्षांनी अमोलचे वय किती? म्हणजे त्याचं आता वय किती आहे? 20. त्याच्यामध्ये 10 वर्षांनी सांगितलंय गुणिले आधी किती करणार मी? 10 करणार. तर माझं उत्तर किती आलं? बरोबर 30. उत्तर किती आलं माझं? बरोबर 30. पुढे घ्या. एका आईचे वय मुलीच्या वयापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे. एका आईचे वय मुलीच्या वयापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे. जर
मुलगी 16 वर्षाची असेल तर आईचे सध्याचे वय किती? आता बघा ही कन्सेप्ट समजून घ्या. एका आईचे वय मुलीच्या वयापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे. किती वर्षांनी जास्त आहे आईचं वय? 24. म्हणजे मुलीच्या वयाच्या 24 वर्षांनी आई कशी आहे तर मोठी आहे. जर मुलगी 16 वर्षाची आहे तर आईचे सध्याचे वय किती? बरोबर. आता मला तुम्ही सांगा, एका आईचे वय मुलीच्या वयापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे. 24 वर्षांनी जास्त आहे, बरोबर. कोणाचं वय? आईचं वय. जर मुलगी 16 वर्षाची आहे तर आईचं वय किती? मुलगी किती वर्षाची आहे? 16. आणि कितीचा फरक आहे दोघांमध्ये? 24. बरोबर. 24 आहे ना, ऍड मी 24 करते. माझं उत्तर किती आलं? 7 4 10 40. म्हणजे माझ्या आईचं वय किती आहे? सध्याच्या आईचे वय किती आहे? 40 वर्ष. आता कसं काढणार? सध्याचे वय आईचे काढायचे. त्या दोघांमध्ये जास्त आहे म्हणजेच फरक आहे. त्या दोघांच्या वयामधील काय दिलाय त्यांनी? फरक दिलाय. मुलगी सांगितली ह्या वर्षाची आहे, या दोघांमध्ये एवढा फरक आहे, तर आईचे सध्याचे वय किती? आता मग मी काय केलं? मुलीचं वय दिलंय 16 अधिक दोघांमध्ये फरक कितीचा आहे माझ्याकडे? 24 वर्षाचा आहे. 24 वर्षांनी जास्त आहे ना आई, बरोबर का नाही? तर माझा आन्सर किती आलं? 40. दोघांचे ऍडिशन केलं तर आईचं सध्याचं वय काय आहे माझ्यात? तर 40 वर्ष आहे. आजोबा 65 वर्षाचे आहेत, नातू 15 वर्षाचा आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्यातील वयांचे फरक किती असते? चला पहिल्यांदा सांगितलंय ते काढून घेऊ. बघा, आजोबा किती वर्षाचे आहेत? 65 वर्षाचे आहेत. नातू किती वर्षाचा आहे? 15 वर्षाचा आहे. आणखी 10 वर्षांनी यांच्यातील वयाचा फरक किती? पहिल्यांदा आत्ताच्या वयाचा फरक काढू, किती येतोय बघू, आणि त्याच्यानंतर मग आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील काय काढू आपण? फरक काढू. बघा, आजोबांचे वय किती आहे? आजोबा आहेत 65 वर्षाचे. नातू किती वर्षाचा आहे? 15 वर्षाचा. या दोघांमध्ये फरक किती आहे? 50 वर्षाचा. बरोबर. आता आणखी 10 वर्षांनी म्हणजे त्यांना अजून आणखी 10 वर्षांनी ह्या दोघांमध्ये फरक कितीचा होणार आहे? मी अधिक 10 केलं तर माझं उत्तर किती येतंय? 75. अधिक 10 केलं तर माझं उत्तर किती येतंय? 25. आता तर वयाचा फरक किती आहे? 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5. 50 वर्षच फरक येणार आहे. मी आधीचा पण फरक काढला, नंतरचा पण फरक काढला. त्यांनी मला दिलंय गणित. आजोबाचे वय दिले 65 वर्ष, नातूचे वय दिले 15 वर्ष. आजोबांचे सांगितले 65 वर्ष आहे, नातूचे वय सांगितले 15 वर्ष आहे. मी त्या दोघांचे वय घेतली, त्यांची वजाबाकी केली. वजाबाकी का केली? तर मला फरक बघायचा आहे अंदाजे किती येतो. मी सध्याच्या वयाचा फरक काढला की सध्या त्यांचं वय एवढं असेल तर फरक किती? फरक किती आला त्यांच्यामध्ये? 50 आला. आणखी 10 वर्ष सांगितले. जर मी 65 मध्ये 10 मिळवलं तर वय किती आलं? 75. आणि 15 अधिक 10 केलं तर माझं वय आलं 25 नातूचं. जर 75 मधून 25 मायनस केलं तर माझं उत्तर किती आलं? 50 आलं. म्हणजे फरक किती आला त्यांचा? सध्या काढा नाही तर 10 वर्षांनी काढा, फरक 50च राहणार. किती वर्ष राहणार आहे? 50 वर्षच काय राहणार आहे? दोघांमध्ये फरक राहणार आहे. एका वडिलांचे, पुढचं गणित बघू, एका वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. बघा, वडिलांचं जे काही वय आहे ते मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे गुणिले 3, लक्षात ठेवा. जर मुलगी 15 वर्षाची असेल तर वडील किती वर्षाचे आहेत? तिप्पट म्हणजे गुणिले 3. तिप्पट म्हणजे आता तिप्पट दुप्पट आहे, 2 गुणिले, चौपट आहे गुणिले 4. ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. तिप्पट सांगितलंय म्हणजे गुणिले 3 करणार. ह्यांची गुणाकार 15 × 15 15 2 30 15 त्रिक 45. कितीचा फरक आहे वडिलांच्या मध्ये दोघांमध्ये? तर 45 वर्षाचा फरक आहे. ह्याच्या पुढचं समजून घेऊया. बघा,
सीमा कवितापेक्षा हुशार आहे पण मनीषापेक्षा हुशार नाही, तर सर्वात हुशार कोण? तीच कन्सेप्ट आहे. आता आपण वयवार तर्क मागितले, आता अनुमान काढूया कोण कोणापेक्षा जास्त हुशार. सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. सीमा आहे ही कवितापेक्षा हुशार आहे, कविता कमी हुशार आहे पण मनीषापेक्षा हुशार नाही. कोण? सीमा. सर्वात हुशार कोण आहे? तर सर्वात हुशार कोण आहे? तर सर्वात हुशार मनीषा असणार आहे. बरोबर आहे ना? कन्सेप्ट मध्येच सांगते. काय सांगितलंय? सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. बघा ना, सीमा कविता ओके, पण मनीषापेक्षा हुशार नाही, पण मनीषापेक्षा सीमा हुशार आहे का? नाही. मग एक नंबरला कोण येणार आहे? मनीषा. मनीषा नंतर कोण येणार आहे? सीमा. सीमा नंतर कोण येणार आहे? कविता. मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. मोहन हा सोहन पेक्षा जड आहे पण गोपाल पेक्षा हलका आहे, तर सर्वात जड कोण? आता बघा, मोहन हा सोहन पेक्षा जड आहे. मोहन हा सोहन पेक्षा जड आहे म्हणजे जड कोण आहे? मोहन आहे. पण गोपाल पेक्षा हलका आहे कोण? मोहन. मग सगळ्यात जड कोण असणार आहे? गोपाल. प्रश्न वाचला की उत्तराचे कन्सेप्ट समजून घ्यायचे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. समीर पेक्षा कोण लहान आहे? अमित. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे कोण? अमित. तर सर्वात लहान कोण? कोण असणार आहे? समीर. बघा कसं घडलं. समीर पेक्षा लहान कोण आहे? अमित. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण येणार? तर समीर येणार. अमित हा समीर. बरोबर. कोण येणार आहे? तर समीर येणार आहे. बघा आपण काय काय पाहिलं? तर्क अनुमान बघितलं, संख्या ज्ञान बघितलं, वर्गटाच्या बाहेर काढणारे शब्द बघितले, गटात न बसणारे आकृत्या बघितल्या. या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय सांगितले की पुढील प्रश्नांमध्ये काय सांगितले की कन्सेप्ट वर्गाची असेल, प्राणी पक्ष्यांची नावं माहिती पाहिजे, जंगलात कोण राहतं, हिंसक प्राणी कोण आहे, मांसाहार कोण खातं, शाकाहारी प्राणी कोण आहे, वर्गपाठ पाहिजे, घनपाठ पाहिजे, बेरीज करता आली पाहिजे, वजाबाकी करता आली पाहिजे. तुम्हाला एक नवीन चॅप्टर शिकवला की वैमान, हा इथे चॅप्टर शिकवलाय. सगळ्यांनी पर्यंत कळाला असेल. थँक्यू.